गडकोट विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या किसनदादा चव्हाण पाटील यांच्या आमरण उपोषणाला वंदनाताई मोरे यांचा पाठिंबा। जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष किसन पाटील आज तुळजापूर येथे उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत। गडकोट विकास महामंडळ स्थापन करणे या मागणीसाठी त्यांनी तुळजापूर येथे उपोषणाला बसलेले आहेत। पण आज 6वा दिवस असून सुद्धा शासनाने या विषयाची गंभीरतेने दखल घेतलेली नाही। या विषयाबरोबरच गड किल्ल्यांवर असणारे अनधिकृत जी काही बांधकामं आहेत ती हटवण्यात यावी। त्याचप्रमाणे राज्याभिषेकाच्या दिवशी 6 जूनला जो राज्याभिषेक होतो त्या राज्याभिषेकाच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर सुद्धा स्वराज्याचा ध्वज हा फडकला पाहिजे शासकीय इमामामध्ये। अशा ह्या विविध मागण्या घेऊन आज किसन पाटील उपोषणाला बसलेले आहेत। आज बघता एक शिवप्रेमी छत्रपतींचा निष्ठावंत मावळा आज उपोषणाला बसला आणि राज्य शासनाने अजूनपर्यंत याची दखल घेतलेली नाही। आज अनेक राज्यभरामध्ये कार्यक्रम होत आहेत, सगळे AC मध्ये बसून आपण निर्णय घेत आहे, पण आज तो एक मावळा तिथे अन्न पाणी त्याग करून बसलेला आहे। अनेक संघटनांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे। आमची ताराराणी ब्रिगेड आणि शिवशंभ प्रतिष्ठानतर्फे सुद्धा या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी, नाहीतर महाराष्ट्रभरातील असणाऱ्या अनेक शिवप्रेमी संघटना ज्या वेळेला रस्त्यामध्ये उतरतील त्यावेळेला शासनाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणं हे त्रासदायक होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन किसन पाटील यांनी जो तुळजापूर येथे त्यांचा आजचा जो 6व्या दिवसाचा आमरण उपोषणाचा दिवस आहे त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्यांची भेट घ्यावी, अन्यथा सर्व शिवप्रेमी महाराष्ट्रभरातून तुळजापूर येथे रवाना होत आहे। गडच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात गड किल्ल्यांवर अनेक कार्यक्रम होतात। गड किल्ले संरक्षण आणि संवर्धन ही आमची मुख्य भूमिका आहे। प्रत्येक गड किल्ल्यावर अनेक कार्यक्रम शासकीय इमामात व्हावे ही आमची मागणी आहे। हे करत असताना आमच्या निदर्शनास येत आहे त्या गड किल्ल्यांवर अनेक शिवप्रेमींच्या आजही भावना बऱ्याच गोष्टींनी दुखावल्या जात आहेत। गड किल्ल्यांवर अतिक्रमण आहे आणि तिथे ज्या रास्त भावामध्ये शिवप्रेमींना आजही उन्हातानातून पावसाळ्यातून गेल्यानंतर तिथे अनधिकृत दुकानातून अनेक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना तिथे मिळत नाही आहेत आणि गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहेत ती सुद्धा हटवणं हा आमचा त्यामध्ये मुख्य उद्देश आहे। परंतु शासन आजपर्यंत याची दखल घेत नाही आहे। आम्ही जाहीर कौतुक करतोय या मावळ्याचं, किसन पाटीलचं, की त्यांनी ह्या विषय घेऊन आज तो मैदानामध्ये उतरलेला आहे आणि आम्ही सगळेजण ताराराणी ब्रिगेडसुद्धा त्यांच्यासोबत आहोत। मराठा आरक्षणाच्या नावाखाली अनेक लोकांचे बळी गेलेले आहे, तर ह्या गडकिल्ल्याच्या गडकोट किल्ल्यांचं संरक्षण व्हावं याची जी मागणी आहे यामध्ये निश्चितपणे किसन पाटील याचा बळी आम्ही होऊ देणार नाही आहोत आणि ह्याची शासनाने अतिशय गंभीरपणे दखल घ्यावी। ताराराणी ब्रिगेड आणि आमचं शिवशंभ प्रतिष्ठान यासाठी सज्ज राहील।